ठाकरेंच्या फोटोवरून पुन्हा एकदा ठाकरे बंधू आमने सामने आलेले आहेत. हो, आमने सामने आलेत. मनसेच्या स्थापनेनंतर बाळासाहेब ठाकरे यांनी आपला फोटो मनसेच्या बॅनरवर वापरू नये असं राज ठाकरेंना ठणकावून सांगितलं होतं. त्यानंतर मनसेनं आपल्या बॅनरवरून शिवसेना प्रमुखांचा फोटो हटवला होता. पण आता पुन्हा एकदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो मनसेच्या बॅनरवर झळकल्यामुळे वादाची ठिणगी पडली आहे. जर आता महाराष्ट्र जिंकायचं असेल तसं जसं गेल्या वेळेला ह्या गद्दारीने सुद्धा बाळासाहेबांचा फोटो वापरला, तसंच सगळ्यांनाच बाळासाहेबांचा फोटो वापरण्याखेरीज काय पर्यायच राहिलेला नाही. आमच्या पक्षाने एक डिझाईन फायनल केलेली आहे, सर्व पदाधिकाऱ्यांना दिलेली आहे. तीच आमची अधिकृत इमेज आहे किंवा अधिकृत डिझाईन आहे. त्या व्यतिरिक्त कोणी हे जर पदाधिकाऱ्यांनी लावलं असेल ते उत्साहाच्या भरात लावलं असेल. मला असं वाटतं की ज्यांनी काँग्रेसबरोबर युती केली त्यांना हे लागू पडतं की त्यांनी वंदनीय बाळासाहेबांचा फोटो किंवा पुतळा लावू नये. मनसेनं गुढीपाडव्याच्या मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. दादर परिसरात मनसेनं मोठ्या प्रमाणात बॅनर लावले. त्यापैकी एका बॅनरवर शिवसेना प्रमुखांचा फोटो झळकलाय. ठाकरे कुटुंबातील 4 पिढ्या बॅनरवरच्या फोटोत पाहायला मिळत आहेत. पण त्यावरून आता उद्धव आणि राज ठाकरे बंधूंमध्ये जुना वाद उफाळून आलाय. उद्धव ठाकरेंनी मनसेला टोला लगावलाय. सर्वांना बाळासाहेबांच्या नेतृत्वाखेरीज दुसरा पर्याय नाही हेच त्यातून दिसतंय. आणि जर आता महाराष्ट्र जिंकायचं असेल तसं जसं गेल्या वेळेला ह्या गद्दारीने सुद्धा बाळासाहेबांचा फोटो वापरला, तसंच सगळ्यांनाच बाळासाहेबांचा फोटो वापरण्याखेरीज काय पर्यायच राहिलेला नाही. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला मनसेच्या स्थापनेवेळी रंगलेल्या वादाची किनार आहे. राज ठाकरेंनी मनसेच्या स्थापनेनंतर पक्षाच्या पोस्टरवर शिवसेना प्रमुखांचा फोटो वापरायला सुरुवात केली. त्यावेळी शिवसेना प्रमुखांनी राज ठाकरेंना फोटोवरून खडसावलं होतं. बॅनरवर तुझा फोटो छाप, इतर कोणाचाही छाप, पण माझा फोटो चालणार नाही आणि हे राज यांनी कटाक्षानं पाळावं असं बाळासाहेब ठाकरेंनी निक्षून सांगितलं होतं. शिवसेना प्रमुख एवढ्यावर थांबले नाही, तर इतकं माझ्यामुळे अडत असेल तर परत ये, लाजू नको असा चिमटाही राज ठाकरेंना काढला होता. त्याला आता 2 दशकं उलटून गेली. पण पुन्हा एकदा मनसेच्या बॅनरवर शिवसेना प्रमुखांचा फोटो झळकल्यानं वाद पेटलाय. आमच्या पक्षाने एक डिझाईन फायनल केलेली आहे, सर्व पदाधिकाऱ्यांना दिलेली आहे. तीच आमची अधिकृत इमेज आहे किंवा अधिकृत डिझाईन आहे. त्या व्यतिरिक्त कोणी हे जर पदाधिकाऱ्यांनी लावलं असेल ते उत्साहाच्या भरात लावलं असेल तर संबंधित पदाधिकाऱ्याला आम्ही सांगितलं की ते काढून टाका. आम्ही तर माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांचा विचार हा पुढे घेऊन जातोय, आनंद दिघे साहेबांचा विचार पुढे घेऊन जातोय. त्याच्यामुळे यामध्ये आम्ही बसत नाही. मला असं वाटतं की ज्यांनी काँग्रेसबरोबर युती केली त्यांना हे लागू पडतं की त्यांनी वंदनीय बाळासाहेबांचा फोटो किंवा पुतळा लावू नये. 2006 साली राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केली. त्यानंतर शिवसेना प्रमुखांनी राज ठाकरेंना आपला फोटो वापरायला मनाई केली. आज 2 दशकांनंतरही पुन्हा एकदा फोटोवरून वाद रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर नागपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खान आणि हामिद इंजिनियर या दोघांच्या जामीन अर्जावर 1 एप्रिलला सुनावणी होणार आहे. नागपूर सत्र न्यायालयानं या दोन्ही आरोपींनी या न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला होता. जवडी जळीत कांड प्रकरणातील आरोपीला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी जनार्दन हंबर्डीकरला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आलं होतं. स्वारगेट बलात्कार प्रकरणात सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांची नेमणूक करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणातील पीडितेनं विधी आणि न्याय विभागाकडे याबाबतचा अर्ज दिला. कोयना भूकंप पुनर्वसन योजनेअंतर्गत चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्याला 18 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश आलंय, तर या निधीसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. संतोष देशमुख यांना मारहाण करत त्यांची हत्या केल्याची कबुली आरोपी प्रतीक घुलेनं दिलेली आहे. प्रतीकनं तसा कबुली जबाब दिला. मारण्यासाठी वापरलेला हत्यार लपवलेलं ठिकाण दाखवतो असं घुलेनं पंचायत समोर सांगितलं. घुलेचा कबुली जबाब न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी महेश केदारनं स्वतःच्या मोबाईलमध्ये देशमुख यांना मारहाण करतानाचे तब्बल 15 व्हिडिओ आणि 8 फोटो घेतले होते.
तब्बल 2 तास संतोष देशमुख यांना हे आरोपी मारहाण करत होते. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्कॉर्पिओ गाडीचा फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. गाडीवर आढळलेले फिंगरप्रिंट सुधीर सांगळेचेच असल्याचं अहवालातून समोर आलंय. मनसेचा 30 तारखेला गुढीपाडवा मेळावा होणार आहे. दरम्यान शिवाजी पार्क परिसरातील मनसेच्या या गुढीपाडव्याच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावण्यात आलाय. मनसेच्या बॅनरवरून उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राज ठाकरेंना टोला लगावला. बाळासाहेबांचा फोटो वापरण्याशिवाय कोणाला दुसरा पर्याय नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. 30 तारखेच्या गुढीपाडवा मेळाव्याआधी मनसेच्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो आहे, त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला. दरम्यान हा आमचा अधिकृत बॅनर नाही, ज्यांनी बॅनर लावले ते अतिउत्साही कार्यकर्ते असल्याचं स्पष्टीकरण मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी दिलं. उद्धव ठाकरेंनी भाजपच्या हिंदुत्वावर सवाल उपस्थित केलाय. मोदींची सौगाते मोदी ही सौगाते सत्ता आहे. मुस्लिम गट आमच्याकडे आल्यावर हिंदुत्व सोडलं असं म्हणाले. मग आता बटेंगे तो कटेंगे म्हणणारे सौगात देणार, त्यामुळे भाजपनं हिंदुत्व सोडलं अशी भूमिका स्पष्ट करावी असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. मुख्यमंत्री फडणवीस सर्वांना सावरण्याचा प्रयत्न करतायत, त्यामुळे शिंदे फडणवीसांना छळतात की काय असा प्रश्न पडतोय असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसह फडणवीसांना टोला लगावला. खरी शिवसेना आमचीच आहे. एसएनसी हा गद्दारांचा गट आहे. एसएनसीची बदनामी झाली तर एसएनसी गद्दार आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरे हे आधुनिक औरंगजेब आहेत. बाळासाहेबांना शेवटच्या दिवसात त्यांनी किती त्रास दिला हे सगळ्यांना माहिती आहे. राज ठाकरे त्याबाबत अनेकदा बोललेत अशी टीका नरेश म्हस्केंनी केली. उद्धव ठाकरेंना भविष्यच राहिलेलं नाही, त्यामुळे शिंदेंना डिवचलं की ते दूर जाऊन ठाकरेंना आपली जागा निर्माण करता येईल असा पलटवार चंद्रशेखर बावनकुळेंनी केला. शिंदे फडणवीसांवर टीका करण्यापेक्षा आपले कार्यकर्ते पक्ष का सोडून जात आहेत याचा विचार उद्धव ठाकरेंनी करावा असा सल्लाही त्यांनी दिला. नरेश म्हस्के विचित्र माणूस आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंवर बोलणं बंद करावं आणि आपल्या पक्षात काय चाललंय याकडे लक्ष द्यावं अशा शब्दात उद्धव ठाकरेंवरील टीकेला चंद्रकांत खैरेंनी उत्तर दिलं. अधिवेशनावर उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला. सरकारचं अपयश लपवणारं हे अधिवेशन होतं. अधिवेशनात नेत्यांचा माज दिसला. सरकारनं फक्त घोषणा केल्या पण त्याची पूर्तता काही केली नाही असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला. कोणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, पण विरोधकांकडे आता कोणताच मुद्दा राहिलेला नाही, त्यामुळे ते सगळे काहीतरी मुद्दे काढतायत अशा शब्दात अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. तर सभागृहात विरोधकांची उपस्थिती फार कमी होती असंही अजित पवार म्हणाले. कुणाल कामराला समन्स, मग सोलापूरकरला समन्स का नाही दिला असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. कोरटकरला एक निबंध लिहायला लावतील आणि सोडून देतील अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. महायुती सरकार अनिल परब यांच्या भोवती चौकशीला फास आबळण्याच्या तयारीत आहे. अनिल परब यांचे निकटवर्तीय बजरंग खारमाटे यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेत ही घोषणा केली. शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री राजेंद्र शेखावत यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद इथं असलेली औरंगजेबाची कबर केंद्र सरकारनं तोडायला घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. नागपुरातील माधव नेत्रालयाच्या विस्तारित प्रकल्पाचं भूमिपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. 30 मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी होणाऱ्या या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवतही हजर राहतील. पंतप्रधान मोदी संघाच्या स्मृती भवनलाही भेट देणार आहे. दरम्यान हे संघाचं शताब्दी वर्ष आहे. संघ स्वयंसेवक म्हणून पंतप्रधान मोदी संघ कार्यालयामध्ये येत असल्याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ स्वयंसेवक सुनील किटकरू यांनी दिली आहे. उदयनराजे भोसलेंनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजेंचा अवमान करणाऱ्यांविरोधात शिक्षेची तरतूद करा, किमान 10 वर्षांची शिक्षा असणारा विशेष कायदा पारित करा अशी मागणी खासदार उदयनराजे भोसलेंनी केली. आगामी सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा शांतता समितीची बैठक झाली.
महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली। यावेळी नागरिकांचे प्रश्न, तक्रारी सोडवण्यासाठी प्रशासन कार्यवाही करेल असं आश्वासन देण्यात आलं। श्रीगोंदा तालुक्यातील बहादूरगड या गडाचं नामकरण करण्याची मागणी भाजपचे आमदार विक्रमसिंग पाचपुते यांनी केली आहे। गडाचं नाव धर्मवीर गड करा अशी मागणी त्यांनी आशिष शेलार यांच्याकडे केली। बुलढाण्याच्या शिवणी अरमाळ या गावातील शेतकरी कैलास नागरे यांनी खडकपूर्णा धरणामधून पाणी मिळावं या मागणीसाठी आत्महत्या केली होती। दरम्यान या घटनेनंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी नागरे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली, त्यांना धीर दिला। तर पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असं आश्वासनही दिलं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या विरोधात बदनामीकारक व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट केल्याप्रकरणी पनवेलमध्ये गुन्हा दाखल झालाय। नाखवा अबू बकर या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। पुण्यात एमपीएससीचे उमेदवार पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। विविध मागण्यांसाठी पुण्यातील शास्त्री रोडवर एमपीएससीच्या उमेदवारांनी आंदोलन केलं। परवानगी न घेता आंदोलन करण्यात आल्यानं पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली। इंदापुरातील एका व्यक्तीनं विवाह सोहळ्यात मटण खाताना चक्क हाडच गिळलं। हे हाड अन्ननलिकेत अडकलं। या व्यक्तीला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दरम्यान डॉक्टरांनी यावर एंडोस्कोपी करून हाड बाहेर काढलं, त्यामुळे या व्यक्तीचे प्राण वाचले। नवी मुंबईतील तळोजामध्ये खुनाची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मुलांच्या खेळण्यावरून भांडणं झाल्यानं खून केला असल्याचं कळत आहे। आरोपी मोहम्मद अन्सारीला तळोजा पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडे विचारणा केली असता त्यानं खुनाची कबुली दिली। पुण्यात रेकॉर्डवरील तडीपार गुन्ह्याकडून एक पिस्तूल, 3 काडतुसं जप्त करण्यात आली। सिंहगड रोड पोलीस ठाण्यानं ही मोठी कारवाई केली आहे। तर या प्रकरणी तडीपार आरोपी खंडू म्हात्रे गजाआड करण्यात आला। कल्याणच्या मलंगडमधील उसाटणे या गावात माकडांनी हैदोस घातला। 2.5 वर्षाच्या चिमुकल्याला माकडांनी चाबा घेतला। हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला। जखमी चिमुकल्यावर मनपाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे। घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील 24,65,000चा मुद्देमाल हस्तगत करत भिवंडी गुन्हे शाखेच्या घटक 2 विभागानं चमकदार कामगिरी केली आहे। 26 लॅपटॉप, दुचाकीसह अनेक ऐवज जप्त करत आरोपी दिलीप चव्हाणला कर्नाटकमधून ताब्यात घेतलं। अंबरनाथमध्ये लादी नाका अंबर केअर हॉस्पिटल समोर एका भरधाव टेम्पोनं रुग्णवाहिका आणि सायकल स्वाराला जोरदार धडक दिली। यामध्ये सायकल स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला। विशेष म्हणजे आरोपींना आपण पकडले जाऊ नये म्हणून टेम्पोचा रंग बदलला, पण पोलिसांनी मोठ्या शिताफीनं आरोपीला अटक केली। पुणे शहरातील वाहतूक कोंडी तब्बल 53% कमी झाली आहे, तर वाहतुकीचा वेग 10.44% वाढलाय। वाहतूक अधिकाऱ्यांना दिलेलं प्रशिक्षण, सिग्नल यंत्रणेतील बदल, ऑफ स्ट्रीट पार्किंग व्यवस्थेमुळे हे शक्य झालंय। पुण्यात 2 लाख रुपयांचा 13 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे। पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही कारवाई केली आहे। येरवडा भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली। उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे। महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईचं स्वागत करत नागरिकांनी याला समर्थन दिलं। लातूर शहर महानगरपालिकेचे 2025-26 या वर्षासाठीचे शेलकी अंदाजपत्रक आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी आज मांडलं। लातूर शहर महानगरपालिकेच्या यशवंत चव्हाण सभागृहात आगामी वर्षाचा अर्थसंकल्प आयुक्तांनी मांडला, ज्यामध्ये प्रामुख्यानं लातूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 75 फुटी उंच पुतळ्याचं बांधकाम केलं जाणार आहे। धाराशिवमध्ये न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय। तेरखेडा फटाका उद्योगातील 12 कारखाने बंद करण्यात आले। कारखान्यातील स्फोटानंतर कामगारांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची बातमी आम्ही दाखवली होती। त्यानंतर औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयानं ही कारवाई केली। नांदेडजवळच्या सिडको इथल्या एका सेतू चालकानं बोगस शिधापत्रिका काढून दिल्याची बाब समोर आली आहे। या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पंढरपूरच्या डॉ. रामहरी कदम या आयुर्वेदिक डॉक्टरांनी चक्क गायीचं शेण आणि गोमूत्र आपल्या कारला थापलं, ज्यामुळे कारमधील तापमान कडक उन्हातही निम्म्यावर येऊन गारवा जाणवतोय। 31 मार्चला कर्ज परतफेड करण्याची शेवटची तारीख आहे, मात्र शहापूरमध्ये
भात खरेदीला 2 दिवसांपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना ऑनलाईन पैसे देणार कधी आणि कर्ज परतफेड करणार कधी असा सवाल शेतकऱ्यांनी केलाय. गुढीपाडव्याला शेतात काम करण्यासाठी सालगडी ठरवायची ग्रामीण भागात पद्धत असते. आता गुढीपाडवाजवळ आला तरी सालगडी मिळत नाहीये. यंदा सालगड्याचा भाव 1.25 लाख रुपये झालाय. मात्र एवढे पैसे देऊनही आणि सध्या कुठेही सहज काम मिळतंय, त्यामुळे सालगड्यांची परंपरा लोप पावताना दिसतेय. जळगाव शहरातील पोलीस लाईन वसाहत परिसरातील एका शौचालयाच्या चेंबरमध्ये अचानक एक गाय पडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि तब्बल 1 तास चाललेल्या या ऑपरेशननंतर अग्निशमन दलाच्या पथकाला गायीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. वाशिम शहरातील मालमत्ता कराची भरणा न करणाऱ्यांची यादी चौकात लावली जाणार आहे. अनेकदा नोटीस बजावूनही कर न भरणाऱ्यांविरोधात नगर परिषद आता कडक कारवाई करणार आहे. यादी लावण्याआधी तातडीनं कर भरा असं आवाहन नगर परिषदेनं केलंय. अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेतील बेकायदेशीर कारभाराविरोधातील तक्रारी वाढतच चालल्यात. विभागीय सहनिबंधक कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत शिक्षक बँक विकास आघाडीच्या वतीनं सहनिबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय.